वसई शेतकरी सोसायटीमध्ये दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आंबा महोत्सव आयोजित केला आहे आणि त्याची छानशी झलक मी तुम्हाला आज दाखवणार आहे. 22 ते 24 मे ह्यामध्ये तुम्हाला आंबा महोत्सवाचा आनंद घेता येणार आहे. 22 मेला ह्याचे 4 वाजता उद्घाटन झाले आहे. आज शनिवार आणि उद्या रविवार असे 2 दिवस तुम्ही सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत ह्या आंबा महोत्सवाचा आनंद घेऊ शकणार आहात. तुम्हाला इथे वेगवेगळे आंबे सुद्धा बघायला मिळणार आहेत. तुमची लहान मुलं असतील तर त्यांना तुम्ही आंब्यांची ओळख करून देऊ शकता. हे बघा इकडे हा जो आंबा आहे हा लंगडा आंबा आहे. त्यांनी छान अशी नावं सुद्धा लावली आहेत, जेणेकरून आपल्याला वेगवेगळे आंबे ओळखता येतील. हा मोठा केशर आहे आणि ह्याचे त्यांच्याकडे कलम सुद्धा आहे. त्यांनी कलम विकण्यासाठी आणलाय. हा आपला नेहमीचा हापूस जो सगळ्यांनाच आवडतो. त्यानंतर हा आहे आम्रपल्ली. हा सुद्धा छान गोड असतो. हा नॉर्मल केशर, ह्याची साईज आपली नॉर्मल केशर सारखी आहे. मोठा जो मी मगाशी केशर दाखवला त्याचे त्यांच्याकडे कलम आहेत. हा आहे रायवळ. हा सुद्धा छान गोड असतो. त्यानंतर आपला नेहमीचा जो आपला नेहमी मार्केटमध्ये अवेलेबल असतो आणि हा कच्चा सुद्धा गोड लागतो तो तोतापुरी. त्यानंतर हा समोरचा आहे हा रत्ना म्हणून आंब्याचं नाव आहे. हा वेगवेगळ्या प्रकारचे जातीमध्ये आंबे येतात. त्यानंतर हा पुढचा जो आहे तो आहे पायरी. तो एकदम आकाराने छोटा आहे पण तो सुद्धा गोड असतो. त्यानंतर हा सफेद असं आहे आंब्याचं नाव आहे सफेद आंबा. लेकिन हा सुद्धा गोड असतो. हा सगळ्यात मोठा राजापुरी. राजापुरी हा लोणच्यासाठी वापरला जातो आणि हा वजनाला सुद्धा भारी असतो एकदम. त्यानंतर पुढचा आहे मालगोबा. हा सुद्धा आपल्या हापूस सारखाच दिसत आहे आणि हा थोडासा काळपट रंगाचा आहे बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतरचा जो आंबा आहे तो पपई इतका मोठा आंबा आहे. हा आहे वनराज. हातामध्ये सुद्धा राहत नाहीये. ते बघू शकता किती मोठा आहे. आणि हा आंब्यांचा राजा म्हणून वनराज असं मोठा आंबा. त्यानंतर आणखीन केशर नर्सरी अँड फार्म यांचे सुद्धा वाड्याचे इथे केशर आणि राजापुरी आंबे विकण्यासाठी आहेत. त्यांच्याकडे सुद्धा स्वस्त आहेत एकदम आणि छान सुगंध सुटला होता आंब्यांचा. हे 500 रुपये डझन आहे. हे 550 रुपये बॉक्स. डझन. हे कुठले राजापुरी आहेत का? हा हे राजापुरी. ओके, हे राजापुरी आहेत. किती म्हणाला हे? हे 500 रुपये 500 डझन रुपये आहे. डझन. 12 आंबे येतील ओके. आणि हे किलोवर आहे. केशर जे आहेत ते 350 रुपये पेटी असे आहेत. सो तुम्ही खरेदी करू शकता. गरमागरम वडे खायला या. छान ओमसाई महिला बचत गट आणि इथे तुम्हाला आंब्याचं फणं सुद्धा मिळणार आहे. सीमावडा पण आहे का? सीमावडा, चिकन पॅटीस. अरे वा. आणि आमच्या काकींच्या स्टॉलला व्हिजिट करायला विसरू नका. यांच्याकडे छान छान अगदी घरगुती असा फराळ सुद्धा आहे. तो नक्की व्हिजिट करा. त्याचप्रमाणे इकडे तुम्हाला जय ॲग्रो प्रोडक्टचे शेतीसाठी लागणारे छान छान असे अवजारं मिळणार आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला आंबे पाडण्यासाठी आखा सुद्धा तुम्हाला इथे मिळेल. चिकू प्रेमींना चिकू चिप्स सुद्धा इथे मिळणार आहेत. छान छान असे चिकू. लाकडी खाण्याचे तेल. होईल आहे का तुमचं शॉप? होईल. शॉप नाही म्हणजे घरी आम्ही बनवतो. घरी बनवतो. ओके. हे कोलवड वरून कोलवड ना? हा, हे कोलवड वरनं आलेत ताई. आणि हे बघा ह्याने छान हाताने बनवलेल्या सुंदर अशा वस्तू आहेत. खूप वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही छान असे इथून खरेदी करू शकता. आणि इथे छान असे हे लॅम्प आहेत बांबू पासून बनवलेले. किती सुंदर आहेत बघू शकता आणि दिसायला किती सुंदर आणि सुबक दिसत आहेत बघू शकता. घराची शोभा वाढवण्यासाठी तुम्ही ह्याचा नक्कीच वापर करू शकता. आता तुम्ही घेतला ते 700 वाले आहे ना ते 1000 वाला आहे. पण त्याला हे महिन्यात 3 आले piece जास्त. आहे. आणि 3 एक piece. आणि 3 पीस बनवायचे. हे सगळं बांबू पासून बनवलेलं आहे ना? कुठून आलात तुम्ही? गोलवट. घोलवड का? ओके. सुंदर आहे वाटतं, एकदम छान वाटतं. ऑरा ग्रीन ह्यांचे जे चिप्स मिळतात ते सुद्धा इथे तुम्हाला अवेलेबल होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला चिकूचं लोणचं सुद्धा मिळणार आहे छान असं आणि वेगवेगळी अजून लोणची त्यांच्याकडे अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे त्यांनी ह्यावेळेस आंब्याची जी कच्चे आंबे असतात त्याची आपण आंबोशी जी बनवतो ती सुद्धा इथे अवेलेबल केली आहे. त्यानंतर चिकू चिप्स, जांभूळ चिप्स, मँगो चिप्स तर आहेतच. ते सुद्धा तुम्ही इथे खरेदी करू शकता. आणि हे खूप सुंदर असतात, मस्त लागतात. आंब्याचे तर आम्हाला खूप आवडतात. तसेच तुम्हाला ह्यांच्याकडे चिकू मिल्कशेक पावडर सुद्धा मिळणार आहे. खूप छान म्हणजे प्रोडक्ट असतात, अगदी ऑर्गॅनिक असतात. ते सुद्धा तुम्ही इथून खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे महिला बचत गटाचे सुद्धा इथे छान असे प्रोडक्ट आहेत आणि त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले तुम्हाला इथे मिळणार आहेत. त्याचप्रमाणे त्यांचा भुजिंग मसाला इथे अवेलेबल आहे. ते सुद्धा तुम्ही इथून घेऊ शकता. त्याचप्रमाणे वेगवेगळे मसाले सुद्धा इथे अवेलेबल आहेत.
त्याचप्रमाणे त्यांची फेमस अशी लोणची आहेत, त्याच्यामध्ये भोकराचं लोणचं आणि कोलिम लोणचं हे सुद्धा इथे अवेलेबल आहे. ते तुम्ही इथून घेऊ शकता. कोलिम लोणचं आणि भोकराचं लोणचं त्यांचं एकदम फेमस असं लोणचं आहे. हे बघा, हे कोलिम लोणचं आहे. सो तुम्ही ते इथून खरेदी करू शकता आणि त्याने त्यांच्या कलेक्शन मध्ये आणखी एक वाढ केली आहे. छान छान फ्रेम्स तुम्हाला इथून मिळणार आहेत. त्या सुद्धा खूप सुंदर आणि सुबक आहेत. दरवर्षी इकडे एक टाकींचा स्टॉल असतो. ह्या टाकी स्वतःच्या हाताने ह्या सगळ्या वस्तू बनवतात आणि खूप सुंदर बनवतात. मी लास्ट टाइम ही पर्स घेतली होती, अगदी तशीच्या तशी छान आहे. आणि हे बघा, खणाचे वेगवेगळे प्रकार त्यांनी इथे बनवले आहेत. त्याच्या बॅग्स बनवल्या आहेत, रबर्स आहेत, किचन्स आहेत आणि हे सगळी ज्वेलरी सुद्धा ते स्वतःच्या हाताने बनवतात. खूप सुंदर त्यांची ते कला जोपासतात आणि खूप छान छान अगदी सुबक असं असतात सगळ्या वस्तू. हे बघा, तुम्ही ज्वेलरी सुद्धा बघू शकता, खूप सुंदर आणि सुबक आहे. तसेच आपल्या वसईची फेमस सुकेळी सुद्धा तुम्हाला इथे चाखता येणार आहेत, त्याच्याचप्रमाणे खरेदी करता येणार आहेत. पाव किलो 150 रुपये आणि अर्धा किलो 300 रुपये अशा प्रमाणात ही आहेत. सो नक्की इथे व्हिजिट करा. तसेच तलासरीवरून आलेल्या ह्या मुलांनी शाळा शिकता शिकता छान अशी त्यांची कला जोपासली आहे आणि त्यांनी वारली पेंटिंगचा छान असा इथे स्टॉल लावला आहे. चिकूच्या खोडापासून त्यांनी छान किचन्स बनवले आहेत. बांबूचे पेन स्टँड बनवले आहेत. ऑइल पॅकेट वरती सुद्धा पेंटिंग केलं आहे आणि पारंपरिक वारली पेंटिंग बरोबरच त्याने ऍडव्हान्स वारली पेंटिंग सुद्धा केलं आहे. रंगसंगती बघू शकता किती सुंदर आहे. कलर मध्ये त्याने हे पेंटिंग्स केले आहेत. सुंदर असं ह्यांचा स्टॉल आहे. नक्की इथे व्हिजिट करा. रविवारी रात्री 8 वाजेपर्यंत हे एक्झिबिशन असणार आहे. सो नक्की व्हिजिट करा आणि आजची व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.